पोटच्या मुलाने जन्मदात्या आईबापाचा मुसळ डोक्यामध्ये घालून खून का केला, कारण ऐकूनच हादरून जाल। परप्रांतातून येऊन गंगाराम महंतोने महाराष्ट्रामध्ये आपले चांगलेच बस्तान बसवले होते। त्यांच्या कष्टाचेच हे फळ होते। इथेच ते स्थायिक झाले होते। मुले अगदी लाडाकोडामध्ये वाढले होते। मुलांना त्याने काहीच कमी पडून दिले नव्हते, पण आपल्या वयामध्ये आलेल्या मुलाने कामधंदा करावा अशी त्यांची माफक अपेक्षा होती। मुलगा लग्न झाल्यावर तरी मार्गी लागेल म्हणून त्याचे लग्नही लावून दिले होते। चंदनमध्ये कोणताच फरक पडला नाही। त्याचे वडील त्याला बायको समोर एक घालून पाडून बोलत, जेणेकरून तो सुधारेल। या पायी मात्र झाले उलटेच। बायको समोर पान उतारा करतात म्हणून त्याने आई वडिलांचा खून केला। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धुळे जिल्ह्यातील तालुक्याचे गाव असणाऱ्या शिरपूर शहरातील मांडल शिवारामध्ये चंद्रमौळी सोसायटी आहे। या ठिकाणी शिवकुमार मोहनलाल सैनी यांच्या घरामध्ये गंगाराम हिरालाल महंतो हे बिहारी गृहस्थ आपल्या कुटुंबियासमवेत बऱ्याच वर्षांपासून राहतात। नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गंगाराम महंतो हे आपली पत्नी रंजू देवीसह आपल्या ओळखीच्या मित्रामुळे शिरपूर शहरामध्ये आलेले होते। मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। ओळखी पाळखी झाल्यानंतर त्यांनी विविध व्यवस्थापनाला कामगार पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला। करवंद येथील सनस्टार कंपनीमध्ये ते गेल्या काही वर्षांपासून लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत होते। दरम्यान गंगाराम महंतो यांना 2 मुले झाली। सीतादेवी ही मुलगी आणि चंदन हा मुलगा। या दोघांचे गंगाराम आणि रंजू देवी यांनी खूप लाड केले। या दोघांच्या तोंडून शब्द पडताच ती वस्तू समोर हजर होत असे। चंदन हा तर लहानपणापासूनच शौकीन व आयशो आरामी स्वभावाचा होता। सांगितले तेवढेच काम करायचे असा त्याचा स्वभाव। त्यामुळे त्याचे शिक्षणही जुजबी झाले होते। सीतादेवीचेही शिक्षण जुजबीचेच झालेले होते। दोघेही आई वडिलांच्या निगराणीखाली सुखात होते। चंदन आता वयामध्ये आलेला होता। आता त्याने आपल्या पायावर उभे राहावे असे आई वडिलांना वाटत असे। त्यानुसार ते त्याला मार्गदर्शन करत असत। पण चंदन स्वतःहून कोणत्याच कामामध्ये रस घेत नसल्यामुळे ते दोघेही चंदनच्या भवितव्याबाबत चिंतेमध्ये होते। चंदन आता 25 वर्षांचा झालेला होता। तो काही कामधंदा करत नव्हता। विवाह झाल्यानंतर तो सुधारेल म्हणून त्याचा विवाह करून देण्याचा आग्रह आई रंजू देवी गंगारामकडे करू लागली। तो स्वतःचं पोट भरू शकत नाही, बायकोचं काय भरेल असे म्हणताच रंजू देवी म्हणत असे की बायको सांभाळण्याची जबाबदारी गळ्यात पडली की करेल काहीतरी काम। रंजू देवीचा सततचा पाठपुरावा लक्षात घेऊन अखेर गंगारामने बिहार राज्यातील दरभंगा परिसरातील मुलगी शोधून 2 वर्षांपूर्वी चंदनचे लग्न करून दिले होते। लग्न झाल्यानंतर चंदन आपल्या पायावर उभा राहील अशी आईबापांची अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही। काही काम करण्याची धमक त्याच्यामध्ये नव्हती। तो काम न करता आयशो आरामामध्ये खात असल्याचे चंदनच्या बायकोला मात्र बोचायचे। चंदनचा हा निष्काळजीपणा पाहून गंगाराम चिंतेमध्ये होते। आता तरी त्याने आपल्या पायावर उभं राहावं। आपली बहीण बिन लग्नाची आहे, तिचं लग्न करून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची किंचित तशी जाणीव चंदनला नसल्याने गंगाराम चिडत असत। प्रसंगी त्याच्या बायकोसमोरच त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत असत। चंदन मात्र एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा। तो खूपच निर्डावलेला होता। चंदनची बहीण लग्नाची झाली होती। चंदनला त्याच्या जबाबदारीची जाणीव नसल्याने आई वडिलांनी दरभंगा परिसरातील एक सुयोग्य स्थळ शोधलं आणि तिचा विवाह निश्चित करण्यात आला। गेल्या महिन्यात म्हणजे दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी दरभंगा येथे गंगाराम आणि रंजू देवी यांनी मुलीचा विवाह धूमधडाक्यात करून दिला। लग्न झाल्यानंतर चंदन आणि त्याच्या पत्नीने शिरपूरला निघावं अशी गंगाराम आणि रंजू देवीची अपेक्षा होती, पण घर खर्च वडिलांच्यावर अवलंबून असल्याने तो दरभंगातून निघत नव्हता। आपल्या अगोदर 2-4 दिवस चंदनने आपल्या बायकोला शिरपूरला घेऊन जाण्यामागे त्याला कामाची आणि जबाबदारीची जाणीव व्हावी हाच हेतू होता।
पण चंदन शिरपूरला जाण्यास उत्सुक नव्हता. शेवटी गंगाराम चिडला. किती दिवस तू बापाच्या जीवावर बसशील असे म्हटल्यामुळे चंदन अस्वस्थ झाला. चंदनच्या बायकोला सुद्धा वरमल्यासारखे झाले. शेवटी तिने शिरपूरला जाण्याचा हट्ट धरला. त्यानुसार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी चंदन आपल्या बायकोला घेऊन शिरपूरला आला. आल्यानंतर मात्र त्याने जेवणे आणि झोपणे एवढेच काम केले. शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी गंगाराम आपल्या बायको समवेत शिरपूरला परत आला. आपले आईवडील थकून भागून आले. त्यांच्याजवळील सामान आपण घरात आणावे, त्यांची विचारपूस करावे हे राहिले बाजूला. चंदन आपल्या खोलीतच बसून होता. त्याचं हे वर्तन पाहून गंगाराम अस्वस्थ झाला. त्याचा राग अनावर झाला. त्यांनी न राहून चंदनचा त्याच्या बायकोसमोरच पान उतारा केला. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. आपण शिरपूरला अगोदर यायचं नाही म्हणत असताना आई वडिलांनी आपल्याला बळजबरीने शिरपूरला अगोदर येण्यास भाग पाडलं. हा राग चंदनच्या मनामध्ये होताच आणि आता आल्या आल्या आपल्या बायकोसमोर आपला पान उतारा केला याचा राग चंदनला अनावर झाला. तो रागाच्या भरातच स्वयंपाकघरामध्ये गेला आणि खलबत्त्याची मुसळी घेऊन बाहेर आला. वडील बेसावध असतानाच त्या मुसळीने वडिलांच्या मस्तकावर जबरदस्त प्रहार केला. गंगारामच्या डोक्याला भली मोठी जखम होऊन त्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने गंगाराम जनावरासारखा ओरडला. रंजूदेवी समोरच हे घडल्याने ती जोरामध्ये किंचाळली. तोच निर्दय चंदनने त्याच मुसळीने आईच्या मस्तकावरही जोरदार प्रहार केला. या जबरदस्त प्रहाराने रंजूदेवीसुद्धा जीवाच्या आकांताने ओरडली आणि रक्ताच्या थराळ्यामध्ये पडले. दोघांच्या किंचाळण्याने मालक शिवकुमार मोहनलाल सैनी आणि इतर लोक गंगारामच्या घरामध्ये वरच्या मजल्यावर पोहोचले. तेव्हा गंगारामच्या घरातून जिन्यावरून रक्त वाहत होते. घर मालक शिवकुमार सैनी आणि इतरांनी घटनास्थळी रक्ताच्या थराळ्यामध्ये गंगाराम आणि रंजूदेवी यांना पाहिले. जवळच चंदन उभा होता. त्यामुळे नेमकं कुणी मारलं असा प्रश्न सर्वांना पडला. घाबरतच शिवकुमार सैनी यांनी चंदनला विचारलं, हे कृत्य कुणी केलं? यावर निर्धास्तपणे चंदनने उत्तर दिलं, मीच मारलं माझ्या आईवडिलांना. ते सतत माझा पान उतारा करत होते. मला निक माऊ म्हणून हिनवायचे. बहिणीच्या लग्नातही त्यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली. आम्हा दोघा नवरा बायकोला लग्न घरातून बळजबरीने शिरपूरला पाठवलं. आता ते गावाहून आले आणि माझ्या बायकोसमोर ते माझा पान उतारा करत होते म्हणून मी त्यांना मारलं. चंदन हे बिनधास्तपणे सांगत असल्याने शिवकुमार सैनी आणि जमलेल्या इतर लोकांना त्याचा राग आला. त्यांनी त्याला 2 शिव्या हासडल्या आणि तत्काळ शिरपूर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. जिन्यातून वाहणारे रक्त, घरामध्ये पडलेले माता पित्यांचे मृतदेह आणि शेजाऱ्यांनी धरून ठेवलेला मुलगा चंदन याचा निर्विकार चेहरा पाहून पोलीसही हादरले. पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी चंदनला विचारले असता मीच माझ्या आईवडिलांचा खलबत्त्यातील मुसळी दोघांच्या डोक्यामध्ये घालून त्यांचा खून केला असे चंदन याने सांगताच ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिले. तसेच या घटनेची माहिती नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राम पवार यांना दिले. घटनास्थळाचा आणि मृतदेहांचा पंचनामा केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली मुसळी ताब्यात घेतली. सध्या चंदन महंतो गजाआड असून परिसरामध्ये घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.